योगासन हे सर्व शिकवलं जातं. गेली 15 वर्ष रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पाहू शकाल खूप मोठं कार्य. महाराष्ट्रात प्रथमतः बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्र स्पर्धा त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली होती. बाळासाहेब ठाकरे यांना देखील ही कला खूप मोठी अवगत होती व्यंगचित्राच्या माध्यमातून. तर त्यांच्या स्मृतीच्या माध्यमातून व्यंगचित्र स्पर्धा घेण्यात आली. आणि जर आपण पाहिलं या मंडळाचं एक विशेष कार्य मी तुम्हाला सांगेन. या मंडळाचं कुठेच बॅनर नसतं. बॅनरबाजी या मंडळाच्या माध्यमातून कधीच केली जात नाही. कुठल्याही सदस्याच्या नावाची जाहिरात केली जात नाही. सदस्याच्या व्यवसायाची जाहिरात हे कधीच सदस्य करत नाही, कारण हे संपूर्ण सदस्य जवळपास 100 व त्यापेक्षा सदस्य आहेत. कधीच जाहिरात करत नाही आणि खूप मोठं समाजकार्य हे करून जातात. तर सलाम आहे या ओम साई मित्रमंडळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठं नाव तुमचं सातत्याने होतंय. उच्च शिखरावर जाऊन पोहोचलं हे ओम साई मंडळ. अभिजित सर काहीतरी बोलतील या बाबतीत. सामना सुरू होतोय कुणालजी, आणि आपण ज्या हाय व्होल्टेज ड्रामाची वाट बघणार होतो, ज्या सामन्याची वाट बघत होतो तो सुरू होतोय. साई आकाश जिगर बाळा सुर्वे यांचा हा संघ, आणि नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं. गावदेवी नवी मुंबईचा जो तगडा संघ आहे ज्याच्यामध्ये अनेक टेनिस स्टार्स आहेत. फलंदाजीसाठी आपण बघतोय ओपनिंगचे त्यांचे बॅट्समन दोन्ही मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. विनोद भोईर यांच्या माध्यमातून आलेला हा संघ, आणि खूप चांगली क्रिकेट मॅच इथे पाहायला मिळणार आहे. क्रीडा रसिकांसाठी, क्रिकेट प्रेमींसाठी ही पर्वणी असणार आहे. आणि मला नक्की खात्री आहे की ह्या दोन्ही संघांसाठी ज्यावेळेला आता सामना सुरू होतोय त्यावेळेला एकदा सगळ्या जमलेल्या प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजवा या दोन्ही संघांसाठी. जोरदार टाळ्या होत्या. आणि अजून एकदा टाळ्या वाजवा ओम साई स्पोर्ट्ससाठी, ज्यांनी इतका सुंदर टुर्नामेंट तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघतो हे संपूर्ण बॅरिकेडिंग सजलेत. शेड ग्राफिक्सच्या असलम वस्ता यांच्या माध्यमातून अप्रतिम रंगमंच सजवला आहे ओम साई डेकोरेटर्सच्या माध्यमातून. आणि आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय एस कुमार साऊंड सिस्टीमचे उदयराज सावंत यांच्या माध्यमातून. प्रभात फोटो स्टुडिओची फोटोग्राफी आपण अप्रतिम छायाचित्र ते टिपताना इथे बघतोय. आयुष्यभराची साठवण आमच्यासाठी. टेनिस टुर्नामेंट असल्यामुळे टेनिस क्रिकेटच्या चेंडूची एक मोठी प्रतिकृती आपण बघतोय समोर लागलेली. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण बघतोय TVS मोटर्सची अपाचे ही अत्यंत सुंदर अशी मोटरसायकल इथे स्पॉन्सर केलेली आहे इस्माईल मुकादम आणि त्यांच्या आमच्या सर्व सहकार्याने. ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 4 सामन्याला सुरुवात होते. माझ्याबरोबर जोडले गेले ते कुणाल दाते, त्याचबरोबर मनोज बेल्हेकर. धन्यवाद अभिजित सर. खूप मोठी स्पर्धा आणि खूप मोठा सामना आपल्या समोर घेऊन चालतोय. या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये पाहत रहा, ऐकत रहा. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व 4. सर एक 2 मिनिटं. सामना थोडासा ने वसीम शेख गोलंदाजी मार्कावरती आलेला आहे, पण त्याच्या प्लेइंग 11च्या लिस्टमध्ये 13वा नाव आहे सर. येस थांबवा सर एक 2 मिनिटं थांबायचं आहे. वसीम शेख याचं प्लेइंग 11च्या लिस्टमध्ये 13वा नाव आहे. कारण आपण या स्पर्धेचा जो काही रूल आहे कुणाल सर, शिस्त सगळ्यात महत्त्वाची या स्पर्धेमध्ये मानली जाते की प्लेइंग 11ची लिस्ट तुम्ही जी ज्यावेळेस बनवता त्यावेळेस तुमचे जे पहिले 11 खेळाडू आहेत त्यांची नावं देणं सगळ्यात गरजेचं आहे. येस सर, टेक्निकल कमिटी काहीतरी निर्णय घेईल या बाबतीत आणि थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल सामना सुरू करण्यासाठी. आपण पाहू शकाल टेक्निकल कमिटी देखील सज्ज झाली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काल एक आपण पाहिलं शेवटच्या सामन्यामध्ये एक चूक झाली. पाणी घेऊन तुम्ही प्लेइंग 11 मधला कोणताही खेळाडू जाऊ शकता, त्याला अपवाद कॅप्टन सोडून. तो पण एकदाच कॅप्टन सोडून जर कदाचित बाकीचे कोणते खेळाडू गेले तर चालेल, पण कॅप्टन जर गेला ओके वसीम मंड ओके ओके टू बी कंटिन्यू सर. आणि जॉईन होत आहेत आता रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व 4मध्ये या टीमचे फॅन निश्चितप्रमाणे जे आहेत ते कुणालजी दाते निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. आणि तुम्ही सर्वजण आमच्याबरोबर जे फॅन झालेले आहेत या टीमचे, खास करून उस्मानचे.
पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या मधून सीमा रेषेच्या लगत आणि धावा उस्मान पूर्ण करतोय. 2 तिसरी धाव घ्यायची उस्मानला, 3 धावा. इथे रायगडचा टायगर उस्मान पटेल पूर्ण केल्या जातात त्याच्या माध्यमातून. एक खूप मोठा आयोजक आहे बाग 11 तळोजाचा देखील हा उस्मान, जे ताहिर शेठ पटेल नच्चू पटेल यांच्या माध्यमातून आयोजन केलं जातं. तळोजामध्ये खूप मोठे सहकारी घेऊन मोठे फॅन असतात उस्मानचे. तब्बल आपण विचार केला तर जवळपास 300 ते 400 लोक उस्मानच्या बरोबर येतात स्पर्धा पाहण्यासाठी. फेसबुकच्या माध्यमातून जर तुम्ही गेलं तर तब्बल 25 ते 30 अकाउंट उस्मान पटेलच्या नावाचे तुम्हाला पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू, या वेळेला धाव मात्र मिळताना दिसत नाही उस्मान पटेल याला. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. उस्मान पटेल नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्रायकिंग एंडला संदीप आचार्य हा खेळाडू. या खेळाडूला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बटला या नावाने ओळखला जातो. असल्पा पॅकर अंडरआर्म क्रिकेट मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं आणि अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह जर कुठला असेल तर मुंबईच्या संघातला हा संदीप आचार्य. मॅन फ्रॉम मुलुंड विभागातला हा संदीप. सँडी यावेळेला चांगला फटका, पंचांचा नो बॉलचा इशारा कदाचित येतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमारेषा पार जाईल आणि हा चौकार इथे दिला जाईल. गोलंदाज बाद केला जाईल. पंचांचा इशारा नो बॉल आणि हा चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. 8 धावा, पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात. उस्मानचे अनेक रेकॉर्ड मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन, कारण सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चा आहे उस्मान या नावाची. परंतु संदीप आचार्य हा देखील खूप मोठा खेळाडू आहे. श्रेयस इंदुलकर आणि संदीप आचार्य ही जोडी खूप मोठी आहे आपण जर मुंबई क्रिकेटचा विचार केला तर. आणि आज मात्र श्रेयस इंदुलकर जरी नसला तरी संदीप आचार्य हा खेळाडू खूप चांगला खेळ दाखवेल याच्या शंका नाही. परंतु समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. साई आकाश हा संघ, त्यांना देखील कुठेतरी या टीमला थांबवावं लागेल, यांचा विजयरथ थांबवावा लागेल. कारण समोर उस्मान आहे ज्याने नुकतंच घनसोली इथे स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये 21 चेंडूमध्ये शतक पूर्ण केलं. 24 बॉलमध्ये त्याने 104 धावा, 21 बॉलमध्ये 100 धावा त्याने पूर्ण केल्या होत्या. फायटरचा एक संघ होता मुंबईचा, त्यामध्ये साई 11 आणि फायटर असे मिक्स खेळाडू आले होते. त्यांच्या विरुद्ध उस्मानने त्या धावा ठोकल्या होत्या 100. त्याच्याबरोबर खूप चांगली माहिती कुणाला यांच्याकडून आपल्याला मिळते आणि या दरम्यान अनेक मान्यवर या मंचावरती दाखल झालेत. इथेच प्रसिद्ध डॉक्टर अनिरुद्ध फडके चिराय हॉस्पिटल यांचं इथं आगमन झालं. मी विनंती करेन दीपक पवार आणि आमच्या सदस्यांना की त्यांचं आपण इथे स्वागत करूया. सामना रंगतोय समोर साई आकाश जिगर विरुद्ध गावदेवी नवी मुंबई. तर खूप महत्वपूर्ण सामना आहे अभिजित सर. स्ट्रायकिंग एंडला संदीप आचार्य उर्फ बटला या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. परंतु हे नाव ज्या वेळेस पडले या खेळाडूला त्यावेळेस मात्र हा खेळाडू कधीच नाराज होताना दिसला नाही. तो आनंद घेतो या नावाने, खूप चांगलं क्रिकेट खेळतो आणि आम्हाला नेहमी म्हणतो की जे माझं टोपण नाव आहे ते तुम्ही सातत्याने वापरा. खेळाडूंना कळू द्या मुंबईला त्याचबरोबर रत्नागिरी मोठमोठ्या स्पर्धा हा गाजवतोय, त्यांना कळू द्या की मी कशा प्रकारचा खेळ दाखवतो. उंची माझी कमी असली 5.5 हीच उंची होती सचिन रमेश तेंडुलकरची, हीच उंची होती सुनील गावस्कर यांची आणि तशीच उंची इथे संदीपची. काय चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर लगेचच उसळी घेतली, खूप चांगली गोलंदाजी. परंतु पंचांचा इशारा, जास्त उसळी घेतली, बाहेर गेला, व्हाईट बॉलचा इशारा. संघाच्या खात्यावर आणि धावा झाल्यात 9 धावा इथे फलकावर लागल्यात. फ्री हिटची देखील घोषणा इथे करण्यात आली, कारण या अगोदर 9 बॉल टाकण्यात आला होता. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड विकेट. ओहो, संदीपच्या विरुद्ध खूप चांगली लाईन जेन्युइन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी खूप मोठा लेग ब्रेक, बाहेरच्या दिशेने चेंडू वळला जातो. डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजामध्ये ही नैसर्गिक शक्ती असते, कारण त्याला खांद्याचा वापर करावा लागतो, रोल करावा लागतो. आपले जे फिंगर्स म्हणजे बोट असतात त्याला रोल करावं लागतं बॉलवर. ही कला अवगत करणं खूप महत्वाचं असतं. यावेळेला नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेग अंपायरने इथे दिलाय, परंतु उस्मान थोडक्यात बचावलाय मी म्हणेन. रनआउटची संधी होती. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पाहूया तोपर्यंत धावत वाढ होते. धावा झाल्यात 11.
11, no loss. यस, आणि नो बॉल कशामुळे दिला, का दिला, त्याची काय तांत्रिक कारण आहेत याच्याविषयी डिस्कशन तिथे सुरू आहे प्लेयर्समध्ये. मी मगाशी आपल्याला कल्पना दिली त्याप्रमाणे आपण खास महिला मंडळींसाठी एक लकी ड्रॉ इथं रोज आयोजित करतो आणि एका भाग्यवान महिलेला मिळते वामा लुक या शोरूममधनं एक डिझायनर साडी. तर लकी ड्रॉसाठी आता आपण इथे वळूया आणि एखादी छोटा मुलगा किंवा छोटी मुलगी असेल तर तिच्या हस्ते आपण लकी ड्रॉचं हे कुपन या वेळेला पंचांच्या माध्यमातून नो बॉल देखील घोषित केलाय. थोड्याच वेळात सामना आपल्या स्क्रीनवर असेल. खूप महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी. सातत्याने चर्चा चालली. लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलंय महिलांसाठी खास करून. नक्कीच, आणि रिझल्ट माझ्यासमोर आहे. 19 नंबरचं कुपन ज्या महिलेकडे आहे 19 19 कोणाकडे आहे? जरा जोरात टाळ्या होत या महिला भगिनीसाठी. अभिजित सर, परत 19 आकडा आला. 19 आकडा आहे आणि ही आपले नगरसेवक बाबा नागवेकर यांची कन्या. प्लीज आपण मंचावरती या. वामा लुक ही अतिशय प्रसिद्ध शोरूम आहे जिथे तुम्हाला खूप चांगल्या साड्यांची व्हरायटी मिळेल. आणि 4 तारखेपर्यंत जे कोणी जाऊन तिथे ड्रेस मटेरियल साड्या खरेदी करतील त्यांना 10% विशेष सूटसुद्धा आहे. आणि आजची भाग्यवान महिला ठरली आहे तिला आपण आत्ताच ही साडी प्रेझेंट दिली. 19 नंबरचं कुपन तिच्याकडे होतं. समोर सामना चालू आहे साई आकाश जिगर विरुद्ध गावदेवी नवी मुंबई. नुकताच सुरू झालेला सामना आणि बरंच काही घडतंय या सामन्यामध्ये. आपण बघतोय चारही बाजूला प्रेक्षकांची तुफान गर्दी, अतिशय उदंड प्रतिसाद रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला सलग 4थ्या वर्षी तमाम रत्नागिरीकरांनी दिलेला आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते नक्कीच उदय सामंत आणि किरण सामंत या 2 बंधूंना जे आमचे भक्कम आधारस्तंभ आहेत, प्रेरणास्थान आहेत या संपूर्ण स्पर्धेचे. सलग 4 वर्ष ही स्पर्धा आम्ही त्यांच्या भक्कम पाठबळावरती आयोजित करू शकलो. समोर अप्रतिम जे ग्राउंड आणि खेळपट्टी दिसते ती सजवलेली आहे बाळू साळवी यांच्या नेतृत्वाखालील सगळ्या टीमने. सामना सुरू होत आहे. JSW एंडकडनं गोलंदाज तयार आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणाल दाते तयार आहेत. यस, JSW एंड कडून गोलंदाजी इथे सज्ज होते. गोलंदाज वापरला जातोय. जोगिंदर तुसमकरचा हा पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 12 वर 12. हा पैठणचा खेळाडू आहे जोगिंदर. पैठणवरून ही सामने खेळण्यासाठी आलाय जोगिंदर. उस्मानच्या समोर इथे एज घेतला होता. चेंडू पॉइंटच्या दिशेने हवेत होता तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते उस्मानच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 13 आकडा ज्यावेळेस आमच्या समोर येतो सातत्याने उल्लेख केला जातो हा थोडासा अशुभ आकडा आहे. परंतु रमाकांत आचरेकर सर ज्यावेळेस सचिन रमेश तेंडुलकर यांना नेट्समध्ये शिकवायचे मोठ्या मैदानावर, त्यावेळेस जर कुठल्या गोलंदाजाने त्यांना बाद केलं तर तो 1 रुपयाचा कॉईन त्यांना दिला जायचा. परंतु सचिन नाबाद राहिला तर 1 रुपयाचा कॉईन सचिनला मिळायचा. असे 13 कॉईन आहे सचिनकडे. रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू जातोय बॅकवर्ड डीपिश पॉइंटला. चेंडू सीमारेषा पार आणि हा चौकार. मॅन फ्रॉम मुलुंड म्हणजेच संदीप आचार्य सँडी याच्या बॅटमधून हा चौकार. खूप चांगली फलंदाजी संदीप. मी मगाशीच म्हटलं होतं श्रेयस इंदुलकरला आम्ही मिस करतोय या टीम मध्ये, परंतु सँडी असा खेळाडू आहे हा कुठल्याही वेळी फॉर्म मध्ये येऊ शकतो, कशाही प्रकारची फलंदाजी करू शकतो. आगळे वेगळे शॉट्स त्याच्याकडे आहेत. उंची कमी असली म्हणून काय झालं, मी मात्र क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतोय. यावेळेला ऑन द राईट चेंडू फेकून दिलाय.
कव्हरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज, 2 चौकार इथे लगवले संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 21 धावा इथे फलकावर लागल्या. तब्बल 21 वर्षाचीच बंदी होती साऊथ आफ्रिकन टीमवर 1970 ते 91 दरम्यान ICCच्या माध्यमातून ही बंदी घालण्यात आली होती. परंतु आता जर आपण पाहिलं साऊथ आफ्रिकेच्या टीममध्ये देखील वर्णभेद पाळला जातोय. जवळपास 2 गट आहे. केल ॲबॉट हा खेळाडू मात्र त्याचमुळे थोडासा बाहेर पडलाय संघाच्या माध्यमातून. खूप मोठी चर्चा त्या क्रिकेट मंडळाची देखील पाहायला मिळते, कारण खेळाडूंच्या स्थानाबद्दल साशंका आहेत साऊथ आफ्रिकन टीमचा विचार केला तर. आणि संघाची धावसंख्या देखील 21 झाली, 21, ज्या साऊथ आफ्रिकन टीमवर बंदी देखील लागली होती 21 वर्षाची. तर उस्मानने इथे बॅट मागितली. आपण पाहिलं असेल अनेक बॅट्स घेऊन सध्या खेळतात खेळाडू. विराट कोहलीकडे तर तब्बल 18 बॅट्स आहेत. पाहिलं असेल त्याच्या बॅट ज्यावेळेस तो घेऊन जातो प्लेनमध्ये लगेचचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो, आणि इथे 18 बॅट घेऊन विराट कोहली जातो. परंतु उस्मानकडे देखील बॅट कमी नाही, जवळपास 5 बॅट मैदानात गेल्या होत्या. उस्मानने जशी बॅट मागवली तशी. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय संदीप आचार्य. यावेळेला शंभू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला उस्मान पटेल, माफ करा, हा खेळाडू सज्ज होताना दिसेल. रायगडचा टायगर टाटा एंडच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. टाटा एंड कडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शंभू पाटील. केज गावचा हा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम केज शंभू पाटील हे षटक घेऊन येतोय. दुसरं उस्मानसाठी हा चेंडू हवेत होता. बॅकवर्ड पॉइंटला उस्मान 1 धाव पूर्ण करतोय. संघाच्या खात्यात भर टाकतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वर. उस्मान पटेल वादळी वारा असं म्हटलं जातं या खेळाडूला. तळोजाचा टायगर म्हटलं जातं. या खेळाडूने अभिजित सर 6 फेब्रुवारी 2013 मध्ये पहिलं शतक लगवलं होतं आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये. 26 बॉलमध्ये 106 धावा. केसीएन ट्रॉफी खारगर रोटपाली या संघाच्या विरुद्ध उस्मान पटेलने या तब्बल 106 धावा पूर्ण केल्या होत्या. टेनिस क्रिकेट विश्वातलं उस्मानच्या बॅटमधलं ते पहिलं शतक होतं. दुसरं शतक मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला चांगली लाईन, चांगली दिशा, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. लाईन मध्ये नव्हता फलंदाज. डॉट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वर. 22 धावा. खचाखच भरलेलं हे मैदान, हे स्टेडियम तुम्ही पाहू शकाल. खूप आनंद घेतात सर्वच प्रेक्षक. गावदेवीचा जुगावचा हा संघ खेळतोय. खरोखर विनोद भोईर यांचं खूप मोठं योगदान आहे. डायरेक्ट हिट फलंदाज बाद विनोदजी भोईर यांचा हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. आणि जर आपण पाहिलं इथे मनोजी बेल्लेकर सर, कारण ज्याही वेळेस गावदेवीचा संघ खेळतो, जुगाव नवी मुंबईमध्ये एक अतिशय चांगलं मंदिर आहे गावदेवी मरियाईचं, आणि त्या मंदिरामध्ये खूप मोठी पूजा अर्चा केली जाते सातत्याने जुगाव वासियांच्या माध्यमातून. आणि मी आज रत्नागिरीमध्ये जाऊन पोहोचलोय याचं संपूर्ण श्रेय जातं गावदेवी मित्रमंडळ जुगावला. ज्या मरियाईची कृपा माझ्या चरणी, तिच्या चरणी मी सातत्याने नतमस्तक होतो, आणि मरियाईची कृपा माझ्यावर खूप आहे. त्या गावदेवी मंडळाचं देखील मी आभार व्यक्त करेन. विनोदजी भोईर तुमचं देखील आभार व्यक्त करेन. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगला संघ तुम्ही इथे आणलाय. उद्योजक आहेत नवी मुंबईचे विनोद भोईर साहेब, आणि त्यांनीच हा संघ प्रस्थापित केलाय. 40+ क्रिकेट ते खेळतात देखील नवी मुंबईमध्ये. कॅप्टन आहेत जुगावचे, आणि गावदेवी मंडळाच्या माध्यमातून महेंद्र पाटील, उमेश भोईर यांनी खूप चांगलं कार्य केलंय. त्यांच्याचमुळे मी आज इथे आहे, एवढंच मी म्हणेन. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज आहे आपल्या बॉलिंग मार्कवर शंभू. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज होताना दिसतोय उस्मान पटेल, आणि नॉन स्ट्राईक एंडला इथे मात्र सुनील चावरी. उस्मानचं शॉर्ट सिलेक्शन खराब आहे मी म्हणेन, कारण चेंडू अंगावर आदळतोय. सुरेख गोलंदाजी इथे केली जाते. गोलंदाज शंभू केजगावचा हा खेळाडू. खूप चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्ही पाहू शकाल. बॅकवर्ड पॉइंट, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पॉइंट आहे. कव्हरला एक क्षेत्ररक्षक. मिड ऑफ तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग तैनात. मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन ठेवण्यात आलाय.
बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, पॉइंटच्या वरून क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु झेल मात्र सोडलाय. उस्मान पटेल याचा असा झेल सोडला होता घनसोलीच्या मैदानात उस्मानचा पहिल्याच ओव्हरमध्ये आणि त्यानंतर शतक लगवलं उस्मानने. असा झेल सोडला होता 81 धावावर उस्मानचा घनसोलीच्या मैदानावर. 81 नंतर त्याने मात्र धावांमध्ये शतकाची भर टाकली. तोच उस्मान आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वर. एक गोष्ट मला नमूद करावं लागेल, जो गोलंदाज अगदी आपण पाहतोय शंभू आहे आणि उस्मानला त्यांनी सूर्यप्रकाश चेंडू टाकलाय. त्याचा जेल सुटल्यानंतर उस्मान त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवरती हात देताना पाहायला मिळालं. त्याचं कारण तुझा चेंडू अतिशय चांगला होता. ही चांगल्या खेळाडूकडून चांगल्या खेळाडूला मिळालेली दाद आहे. यस, हीच दाद दिली जाते उस्मानच्या माध्यमातून. म्हणूनच उस्मान एवढा मोठा खेळाडू आहे हे सांगणं तितकंच महत्वाचं आहे. पाहू शकाल सुनील चावरी हा देखील खेळाडू लेदर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतो. मॅन फ्रॉम कामोठ्याचा हा खेळाडू. ओहो, बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली, एक धाव कंप्लीट केली जाते. तोपर्यंत एका धावेवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. तर दुसऱ्या शतकाच्या बाबतीत आपण विचार विनिमय करत होतो उस्मानच्या. 27 जानेवारी 2017, 27 जानेवारीचा दिवस होता. थोडासाच मागचा काळ मी म्हणेन, कारण फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली. याच मागच्या आठवड्यामध्ये उस्मानने 21 चेंडूमध्ये 100 धावांची खेळी केली. 24 बॉलमध्ये 104. 2013 मध्ये पहिलं शतक 6 फेब्रुवारीला उस्मानच्या बॅटमधून. हा खूप मोठा प्लेअर आहे आणि त्याचबरोबर शाबासकी देखील देताना दिसला गोलंदाजाला की तू खूप चांगली गोलंदाजी केली. माझा झेल जरी सोडला असला तरी देखील तू चांगला चेंडू टाकला होता. हेच असतं क्रिकेट. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी चालूच असतात. म्हणून क्रिकेट तुम्हा आम्हा भारतीयांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जपली जाते, क्रिकेटमध्ये एकात्मता जपली जाते आणि ह्या सर्व गोष्टींचा संगम म्हणजे क्रिकेट. अतिशय चांगलं क्रिकेट इथे उस्मान दाखवताना दिसतोय. त्याचबरोबर समोरचा संघ त्यांचा देखील मी उल्लेख करेन, साई आकाश जिगर हा संघ हा देखील चांगलं क्रिकेट इथे खेळतोय. तर यावेळेला डावखुरा फलंदाज सुनील चावरी JSWN कडून गोलंदाज येतोय अमान शेख. अमान शेख शिंतूरचा हा खेळाडू आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना दिसेल. अमान, खचाखच भरलेले हे मैदान आहे. चारही बाजूने जिथे जिथे आमचं लक्ष जात आहे तिथे प्रेक्षक आनंद घेतात. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तर खूप चर्चा आहे. बॅकफुटला गेला सुनील चावरी, कट केलाय चेंडू, चेंडू जातोय गलीच्या दरम्यान. सुनील चावरीला तोपर्यंत एक धाव मिळेल. कामोठ्याचा हा खेळाडू. संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या 25. 25 जून 1983 दिवस आठवा. कपिल देवच्या आर्मीने पहिला 60 षटकांचा वर्ल्ड कप जिंकला होता. लॉर्ड्समध्ये तो सामना रंगला होता वेस्ट इंडिज टीमला पराभूत करून. काय जल्लोष झाला होता भारतामध्ये त्या कपिल देवच्या आर्मीचा 25 जून 1983 तर पाहू शकाल 25 जून 1932 मध्ये देखील इंडियन टीमने करामत केली होती. आखूटप्प्याचा चेंडू, त्याला हुक केला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात आणि तिथे पाहू शकाल काय घडलंय. मला वाटतंय तिथले प्रेक्षक देखील उत्साही आहेत या कॅचच्या बाबतीत आणि संपूर्ण टीम एकत्र झाली म्हणजेच उस्मान पटेल हे वादळ शमलं जातंय. उस्मान पटेल बाद. आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल हा झेल. काय अजब गजब झेल इथे टिपलाय. कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं खेळाडूचं. शेवटपर्यंत नजर ठेवली. शॉर्ट सिलेक्शन तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. खूप इंटरेस्टिंग असेल हा व्हिडिओ. ओव्हर द विकेट पूर्णपणे आउटसाइड ऑफ स्टंप केला, हुक केला. नियंत्रण नव्हतं या शॉटमध्ये त्यामुळे जास्त वेळ हवेत राहिला हा फटका. आणि जजमेंट बघू शकाल एका पायावर इथे झेल टिपला गेलाय. शेवटपर्यंत नजर ठेवली. टाळ्यांचा गजर होतोय. फलंदाज बाद. उस्मान पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25. 25 जून 1932च्या बाबतीत मी सांगत होतो. 25 जून 1932 पहिल्यांदा भारतीय संघ टेस्ट क्रिकेटमध्ये उतरला आणि त्यावेळेसचे कर्णधार होते कर्नल CK नायडू. म्हणूनच BCCIच्या माध्यमातून नेहमीच लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड दिला जातो. कर्नल CK नायडू लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड. पहिले कर्णधार. आत्ताच घेतलेल्या अप्रतिम झेलासाठी साई आकाश जिगरचे बाळा सुर्वे यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस त्या क्षेत्ररक्षकाला लागू झालेलं आहे. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते.
जीवित मात्र इथे मात्र सुनील चावरीने घर सोडलंय. क्रिकेट मधली आत्महत्या म्हणावी लागेल. फलंदाज बाद, कॉम्बिनेशन चुकलं, ताळमेळ नव्हतं. दोन्ही फलंदाज एकाच दिशेने धावत होते आणि इथे मात्र रनआउटच्या रूपात दुसऱ्या विकेटचं पतन. असंच होतं. मी अनेक सामने पाहिलेत, ज्यावेळेस मोठा खेळाडू बाद होतो त्यावेळेस मात्र विकेट पडायला सुरुवात होते. काहीसं असं चित्र होतं 1983 मध्ये. काय झेल टिपला होता कपिल देवने मागच्या दिशेने जाऊन आणि त्यानंतर मात्र एका पाठोपाठ जसे झाडांचे पानं पडतात तसे मात्र वेस्ट इंडिजचे खेळाडू ढेपाळले. इथे मात्र सुनील चावरी बाद होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26. यस अंपायर, 26 धावा इथे फलकावर लागल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 3 बॉल टू गो. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. हे षटक क्रमांक सध्या प्रगती पथावर आहे. 30 26 धावा. 26 आकडा ज्याही वेळेस माझ्या समोर येतो अभिजित सर, 26 आकड्यावर मी सातत्याने चर्चा करतो. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण पाहतो. अबुधाबीचे प्रिन्स नुकतेच आपल्या या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आले होते दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये. परंतु 26 जानेवारी 2001 मध्ये कच्छ गुजरात मध्ये खूप मोठा भूकंप झाला. 26/11चा हमला अजूनही मुंबईवर केलेला सर्वात मोठा आतंकी हमला म्हणून त्याची नोंद आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल 26 जुलैला किती मोठा पाऊस पडला होता, 994 मिलीमीटर पाऊस. आणि त्याचमुळे 26 आकडा मी घातक मानतो भारतीय साठी. तर 26 धावा इथे फलकावर लागल्यात आणि यावेळेला स्ट्राईक एंडला फलंदाज आहे नवीन फलंदाज. जीवित मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे, परंतु किरण पवार सावळे गावचा हा खेळाडू, रसायनीचा हा खेळाडू आहे. सध्या मैदानात I11 सावळे या टीमच्या माध्यमातून कॅप्टन म्हणून खेळतो. आज याचा संघ रायगडमध्ये खेळतोय, परंतु याने पसंती दिली रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017ला. एवढा क्रेज आहे या स्पर्धेचा. तर किरण पवार, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेलाय. खूप तेज तर्रार हा चेंडू होता. खूप चांगली लाईन होती, परंतु दिशा चुकली मी म्हणेन. व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या 27. 27 आकडा माझ्या नजरेसमोर आल्यानंतर मला क्रिकेटचा काळा दिवस आठवतो. 27 नोव्हेंबर 2014. फिल ह्यूज तुम्हाला माहित असेल ऑस्ट्रेलियाचा, त्याच्या मात्र मेंदूच्या दिशेने बॉल लागला 27 नोव्हेंबर 2014ला आणि फिल ह्यूज हे जग सोडून गेला याच क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. पुन्हा एकदा ताळमेळ चुकलं. दोन्ही खेळाडू एकाच दिशेने. जीवित काय करतोय आपल्या समजण्या पलीकडे आणि धावा पूर्ण झाल्या. भाग मिल्का भाग. इथे मात्र भाग मिल्का भागच असं पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाज एकाच दिशेने. जीवितचं तंत्र नव्हतं, जीवितचं लक्ष नव्हतं. किरण धावतोय आणि 2 धावा नंतर पूर्ण झाल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वर. पूर्णपणे भाग मिल्का भाग हे चित्र मैदानात आणि 2 धावा संघाच्या खात्यात जुळताना दिसतात. 29 धावा. तर फिल ह्यूज ज्या वेळेस डेव्हिड वॉर्नर हा खेळाडू मैदानात जातो, फिल ह्यूजची आठवण काढून जातो. मॅथ्यू वेड तुम्हाला माहित असेल जो विकेट कीपर आहे, त्याच्या हातावर मात्र फिल ह्यूजचा टॅटू आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकाल किती चांगला खेळाडू होता फिल ह्यूज. यावेळेला चांगलं टायमिंग किरण पवारच्या बॅट मधून हा फटका, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा किरणच्या बॅट मधून. या खेळाडूने अर्धशतक लगवलं होतं. बहनोली बदलापूरमध्ये जर आपण गेला असाल तर बदलापूरमध्ये एक गाव आहे बहनोली, तिथे जाऊन या खेळाडूने मालिकावीर बाईक पटकावली यंदाच्या सीझन मध्ये. किरण पवार रसायनी सावळे गावचा हा खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग करतो आणि त्याच्याच बदौलत त्याला प्रमोट केलंय सचिन कदम या खेळाडूने. षटकार लगवला किरणने. संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली 35 वर. 35. हेच की मोठ्या खेळाडूचं लक्षण असतं. ज्याही वेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेला तर त्याच्यामधली बॉल मधली क्षमता काय आहे, बॉल कशा प्रकारे आपण टोलू शकतो, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि पंचांना कधीही बॉल बदलण्याचा अधिकार असतो नियमानुसार. तर काहीसं असं चित्र घडलं होतं ज्यावेळेस मी सांगितलं होतं शहीद आफ्रिदीने बॉल टेपरिंग केलं होतं. त्यावेळेस 2 मॅचची बंदी त्याच्यावर लागली होती. काल परवाचीच घटना मी तुम्हाला सांगितली होती जी 2010च्या दरम्यान घडली होती. तर अशाच गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. बॉलचा जर विचार केला, टेनिस बॉल इथे वापरले जातात आणि अभिजित सर या बॉलचं वजन तुम्ही जर पाहिलं ना तर 120 ग्राम आहे. 120 ग्रामचा हा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना.
बॅकफुटला गेलाय, पुल केलाय, पुल सक्सेसफुल की अनसक्सेसफुल, फलंदाज बाद अनसक्सेसफुल हा पुल, आणि इथे मात्र परतावं लागेल किरण पवार याला. संघाची धावसंख्या 35. यस, 35 धावा झालेल्या आहेत गावदेवी नवी मुंबई संघाच्या, आणि काही चांगले फटके बघायला मिळाले, पण त्याचबरोबर बळी जाताना पण आपण बघतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये 5 लाख रुपये एकूण रक्कम आहे बक्षिसांची. विजयी संघाला मिळणार आहेत 2 लाख रुपये, उपविजयी संघाला मिळणार आहेत 1 लाख रुपये. याशिवाय बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर ही सुद्धा बक्षीस या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद अभिजित सर, खूप चांगली माहिती तुम्ही देता या स्पर्धेसाठी. मालिकावीरासाठी देखील TVS अपाची ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. स्पोर्ट बाईकमध्ये खूप चांगली बाईक TVS अपाची, आणि ही देखील मालिकावीरसाठी देण्यात येईल. नवीन फलंदाज मैदानात जातोय 35 या आकड्यावर. किरण पवार बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात जातोय संदीप पाटील. पप्पू या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. उरण JNPT मध्ये जर तुम्ही जात असाल तर तिथे सोनारी एक गाव आहे. सोनारी गावचा हा खेळाडू आहे. रायगड मधले छोट्या छोट्या गावातून आलेले हे स्थानिक खेळाडू आहेत, हे देखील मी इथे उल्लेख करेन. प्रोफेशनल क्रिकेट मोठ्या प्रमाणावर हे जरी खेळत असले तरी रायगड मधल्या छोट्या छोट्या गावातून हे खेळाडू आलेत, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. आवाजामध्ये थोडासा मी बदलाव करेन. या ऐकूया आपण या 4थ्या षटकामध्ये मनोज बेल्लेकर, जे जुन्नर भूषण असं एक मोठा मान त्यांना मिळालाय. मनोज बेल्लेकर यांचा आवाज या नंतरच्या मॅचच्या दरम्यान. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. आपण पाहतोय एक मैदानाच्या आतमध्ये सामना तर रंगला गेलेला आहे. तो गाव देवी 11 नवी मुंबई यांच्या विरोधात तो आहे साई आकाश जिगर, आणि टॉस आपण पाहिलाय साई आकाश जिगर संघाने जिंकलाय, आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटक आतापर्यंत संपले गेलेत, आणि धापाला धावसंख्या ती 35. 4 बाद 35. या दरम्यान आक्रमण केलं गेलंय. चेंडू खेळला गेलाय मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर असेल, और ये चेरन षटकार. कुणालजी, कालपर्यंत आपण चर्चा केली होती, ज्यावेळेस तुमच्याकडे माईक यायचा त्यावेळेस अगदी षटकार मला जायचा. आज परिस्थिती बदलली गेली. आज माझ्या हातात माईक आलाय, आणि पहिल्या चेंडूवरती खेळलेला एक सूर्यप्रकाशचा षटकार आहे. धापलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. 41 धावा आहेत. आपण गावदेवी 11 नवी मुंबई या संघाची बरीचशी चर्चा केली, पण त्यांच्या विरोधात लढणारा जो संघ आहे तो कमी ताकदीचा नाहीये. या खेळाडूंची आपण थोडीशी चर्चा करूया. गोलंदाजी मार्कोती गोलंदाज जो आहे तो आहे निसार. ओ, हा चेंडू मॅडम तिने खेळलाय. धावाची संधी असेल, और ये नॉट आउट. थोडासा मिस टाइम झालं होतं. नॉन ट्रॅकचा फलंदाज थोडासा थांबला होता, परंतु एक धाव आरामशीर घेतली गेली. धापलक पुढे पोहोचेल. 42 वरती धापलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. निसार बागवान. मनोजजी, या दरम्यान या मंचावरती लांजाचे नगरसेवक अनिल शेठ गुरव यांचं इथे आगमन झाले. त्यांचं मनापासून मी स्वागत करतो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. निसार बागवान जो गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय, पैठणचा हा खेळाडू आहे, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये मुंगी पैठण या नावाने ओळखलं जातं. या दरम्यान आपण पाहिल्या फुलटा चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल, नो चान्स, और ये 6 रन. फुलटा चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाईल. ती आता 48 धावा धापलक गरजेच्या आहेत. साई आकाश जिगर संघामध्ये आपण जर खेळाडू पाहिले, अतिशय ताकदवान खेळाडू आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. 48 धावा आहेत. 14 षटक चालू आहे. पहिल्या षटकासाठी 2 गोलंदाज बंद केले गेले होते. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लगातार दुसरा छक्का, 72 स्ट्रोक. याच दरम्यान अगदी संघाचा अर्धशतक पूर्ण. 54 धावा, 54 रन. 54 धावा धावफलक करते. 4 फलंदाज बाद, 14 षटक चालू. या खेळाडूच्या बाबतीत देखील मनोज बेल्लेकर सर तुम्हाला मी माहिती पोहोचवेन. हा खेळाडू आहे
उरणचा मुलेखंड हे गाव आहे, छोटंसं मुलेखंडचं गाव आहे. ज्यावेळेस तुम्ही उरण जेएनपीटीच्या दिशेने जाल त्या गावातला हा खेळाडू आहे मुलेखंड गावचा. आणि या खेळाडूने यावर्षी तळोजाची जी नाईट स्पर्धा झाली होती ताहिर शेठ पटेल यांची, त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक लगवलं होतं. प्रेक्षकांचं खूप मोठं मनोरंजन केलं होतं. हा बिग हिटर मानला जातो आणि तीच अपेक्षा कदाचित आज या मैदानावरती पुन्हा एकदा पूर्ण करतो की काय आणि रत्नागिरीच्या प्रेक्षकांची मन जिंकतो की काय. हो, हा चेंडू अगदी हळूवारपणे टॅप केला गेलाय. तो अगदी गलीमधून क्षेत्ररक्षण खराब, चेंडू हातातून सटकलाय आणि पाहता पाहता चेंडू सीमारच्या जवळपास अडवला जाईल. त्या दरम्यान फक्त 2 धावा आहे. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. धापलक पुढे पोहोचेल. धापलकर धावसंख्या अब तक 56 धावा, 4 फलंदाज बाद. डाव साबरलाय तो मात्र या दोन्ही फलंदाजाने. एक आहे संदीप पाटील, तो दुसरा आहे तो मात्र जीवित म्हात्रे. गावदेवी 11 संघ खेळतोय. ज्या गावदेवीचा बराचसा इतिहास आमच्या कुणाल दाते सरांनी जो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. का प्रत्येक वेळेस आपण पाहत असतो की काही ना काही जी नावं दिली जात आहेत त्या पाठीमागे निश्चितच कारणं असतात. विनाकारण कुठलीच गोष्ट घडत नाही. फलंदाज हो, खोलपटाचा चेंडू लॉंग ऑफ द सेंचुरी खेळला. क्षेत्ररक्षण दूरवरती 1/4 रन. बेहतरीन स्ट्रोक. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक पुढे पोहोचलाय. तो आता 60 धावा धापलकवरती आपल्या पाठीमध्ये. 4 षटकं संपली, 4 फलंदाज बाद. 15च्या सरासरीने 60 धावा धापलकवरती पूर्ण होत आहेत. आपण पाहतोय जो संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये साई आकाश जिगर. या संघामध्ये आपण पाहिलं तर औरंगाबाद, पैठण, उदगीर, परभणी, मंडा, आंबेजोगाई, जिंतूर, केज अर्थात विदर्भ, मराठवाडा या परिसरातील असणारे सगळे खेळाडू या ठिकाणी आपल्याला अजय खेळताना पाहायला मिळत आहेत. येस मनोजजी, आणि हेच यश आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं की केवळ महाराष्ट्रातले नाही तर पूर्ण भारत देशातले जे टेनिस स्टार्स आहेत ज्यांना सगळेजण ओळखतात ते न चुकता या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला इथे येतात. काल पण आपण बघितलं की बेंगलोरचे खेळाडू इथे आले होते. त्याचबरोबर आजच्या एका सामन्यामध्ये उत्तर प्रदेशचा एक खेळाडू खेळताना आपण पाहिला. गावदेवी नवी मुंबईमध्ये पण अनेक तगडे खेळाडू खेळताना आपण पाहतोय. आणि हेच यश आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं की जो ग्लॅमर या स्पर्धेला दिला आहे आयोजकांनी, जी भव्यता आणि दिमागदार पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि याच्या जोडीला शिस्तबद्धता असते. सर्व नियमावलींचं काटेकोरपणे पालन करून पार पडणारी कोकणातली सगळ्यात भव्य स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, जिचा मनमुराद आनंद लुटतोय आपण 4थ्या सत्रामध्ये. आणि समोर सामना चालू आहे तो गावदेवी नवी मुंबईचा. हो, रिवाजचा प्रयत्न होता. अमन शेख 5वं षटक टाकण्यासाठी आलाय. वैयक्तिक 2रं षटक आता अमन शेख याचं जे असेल. अगदी बरीचशी बातचीत आपण पाहतोय आमचे अभिजित गोडबोले सरांच्या माध्यमातून या ट्रॉफीचं जे कौतुक केलं जात आहे. पण खरं कारण अगदी खेळाडू या स्पर्धेमध्ये काय खेळतात त्याचं खरं कारण अगदी आपण सांगूया. हो, हा चेंडू आपण पाहिलाय पॉईंटच्या दिशेने असेल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू कव्हर करेल. एक धावाली, दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु चेंडूची फेकी या दरम्यान अतिशय सुरेख. यष्टीरक्षक सोहेल स्क्वेअरलेग पंचाकडे अपील करतोय. एष्ट्या उखडल्या गेल्यात, बेल्स इट्ट्या गुळ झाल्यात परंतु त्याही पेक्षा सुरेख प्रकारची कामगिरी करतोय तो संदीप पाटील. 2 धावा घेतोय. धापलेक पुढे पोहोचेल. 62 धावा आहेत. 5वं षटक जे सुरू आहे. त्याचं खरं कारण या रत्नागिरी स्पर्धेमध्ये येण्याचं जे आहे की या स्पर्धेतून खेळाडूंना प्रसिद्धी मिळते हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एखादा खेळाडू चमकला गेला तर त्याचा बोलबाला फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला जात नाही. याचा बोलबाला हा संपूर्ण भारतभर होतो, जगभर होतो आणि त्या खेळाडूची मागणी इतर परिसरामध्ये होते या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. हा चेंडू डॉट रिव्हर्सचा प्रयत्न करतोय संदीप पाटील. चेंडू बॅटवरती येऊ शकत नाहीये. धापलक स्थिर असेल. धापलक धावसंख्या 62 धावा. आणि हे याचं मुख्य कारण आपण सांगूया कारण या ठिकाणच्या प्रेक्षकांची खूप मोठी संख्या आणि या प्रेक्षकांच्या वतीने खेळाडूंच्या पाठीवरती दिली जाणारी शाबासकीची थाप जे आपल्याला निश्चित प्रमाणात सांगता येईल. या दरम्यान पुन्हा एकदा अमन शेखचा हा चेंडू डॉट. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. कारण दरवर्षी क्रिकेटची स्पर्धा आपण जे पाहतोय गेली 3 वर्ष साईरत्न हा संघ आपण पाहिला या स्पर्धेमध्ये बाजी मारताना पाहायला मिळाला. पण यावर्षी तो संघ या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाहेर पडला गेला. स्पर्धा गमावी लागली त्यांना. हो, हा चेंडू अतिशय सुंदरचा खेळलाय.
चेंडू पोहोचला गेला वाईड स्पीड दिशेने सीमारेषेच्या बाहेर और ये 4 रन चौकार. या चौकाराने धावफलक पुढे पोहोचेल तो आता 66 धावा 66. म्हणजे प्रेक्षक पहा वर्षभर त्याची चर्चा करत असतात की ज्यावेळेस क्रिकेटची स्पर्धा संपली जाते कोण कोण चांगल्या प्रकारची कामगिरी केली त्या खेळाडूंची यादी अर्थात लिहून ठेवली जात नाही, या हृदयाच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये साठवून ठेवली जाते आणि त्याची चर्चा वर्षभर होत राहते. हे तितकंच महत्वाचं आहे. हो हा चेंडू आपण पाहिलाय पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफ दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक बरोबर या दरम्यान चेंडूवरती आला एक धाव आहे. क्षेत्ररक्षण थोडासा खराब त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू वारंवार हातातून सटकला जातोय आणि त्याचा परिणाम भोगावा लागेल. अजून एक आलेली एक अतिरिक्त धाव आहे. धावफलक 2 ने वाढेल आणि संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा या दरम्यान ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 68 धावा झाल्यात. नक्कीच ही एक चांगली टोटल आहे कारण अत्यंत नावाजलेला संघ आहे गावदेवी नवी मुंबई ज्याच्याबद्दल कुणाल दातेने इत्यंभूत माहिती दिली आणि अजून एक षटक बाकी आहे. शेवटचं षटक बाकी आहे त्याच्यामुळे किती धावांचा पल्ला हा संघ गाठतो ते नक्कीच आपल्याला बघायचं आहे. ही जी स्पर्धा प्रतिवर्षी आम्ही आयोजित करतो आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की या स्पर्धेला लागलेला सगळ्यांचा सहकार्य सगळ्यांचा हातभार आणि वारंवार आम्ही आमच्या स्पॉन्सरचा उल्लेख इथे करत असतो की ज्यांच्यामुळे हे शिवधनुष्य आम्ही पेलू शकलो. या सर्व स्पॉन्सर्सचे मनापासून आम्ही आभार मानतो. असंच प्रेम ओम साई स्पोर्ट्सवरती आपण करत राहा आणि दरवर्षी अधिकाधिक सुधारणांसह नवनवीन कल्पनांसह ओम साई स्पोर्ट्स तुमच्या समोर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची पुढची पर्व सादर करत राहील ही पण खात्री आम्ही तुम्हाला देतो. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 4थं पर्व. आपल्यासोबत जोडले गेलेत मनोज बेलेकर. शेवटचा षटक चेंडू आक्रमकता चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर खणखणी षटकार. जीवित म्हात्रे याच्या बॅट मधून निघालेला खणखणीचा षटकार आहे. धावफलक पुढे पोहोचलाय तो आता 74 धावा 74. प्रेक्षकांचं आणि ओम साई स्पोर्ट्स क्लबचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे सर. ते नातं रक्ताचं असो किंवा मानलेलं मदतीच्या वेळी आधार देतं तेच खरं नातं. नात्यांचे धागे जर गरजेचे असतील तर टिकणार नाहीत आणि प्रेमाचे असतील तर ते तुटणार नाहीत. जे नातं जोडलंय प्रेक्षकांचं आणि ओम साई स्पोर्ट्स क्लबचं. हो हा चेंडू सुरेख आणि क्लीन बोल्ट फलंदाज या दरम्यान जीवित मात्रे बाद. 5वा धक्का बसलाय. 5 बाद 74 धावा आपल्याला धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. स्कोरिंगचं कामकाज या दरम्यान अगदी जे करतायत गोल्ड मेडलिस्ट विजेते आहेत सोनम चव्हाण या दरम्यान आमच्या समय जे आहेत आणि सूर्यप्रकाशची फलंदाजी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. जीवित मात्रे 7 चेंडू खेळलाय आणि एकूण त्यांनी 3 षटकाराच्या मदतीने बनवल्या आहेत 25 धावा. एकदा जोरदार टाळ्या जीवित मात्रेसाठी. आक्रमकता खूप मोठी. 5 बाद 74 धावा. नवीन फलंदाज सचिन कदम मास्टर माइंड म्हणून याला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जे ओळखलं जातं. ज्या ठिकाणी या खेळाडूचा नामोल्लेख केला जातो म्हणजे या खेळाडूबद्दल आपण बरीचशी चर्चा करू शकतो. हाच खेळाडू SB11 याही संघामध्ये खेळलाय. हाच खेळाडू शिवशक्ती पाले संघामध्ये खेळलाय. हाच खेळाडू चंदू शेट्टे मित्रमंडळ घाटकोपर भटवाडी मुंबई या संघामध्ये खेळलाय आणि हाच खेळाडू गावदेवी 11 संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. ओ हा चेंडू हळूवारपणे टॅप करायचा प्रयत्न आहे. यष्टीरक्षक सोहेल चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना एक धाव बघितली गेली. लेग बाईजच्या रूपानं एक धाव येईल जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 26व्या क्रमांकाचा नियम आहे. बाईज लेग बाईज साठी त्याचा वापर केला गेलाय. आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल पोहोचेल ती आता 75 धावा. शेवटचं षटक चालू आहे. शंभू जो गोलंदाज मार्कवरती आहे. शंभू पाटील 6वं षटक टाकतोय. शेवटचं षटक या दरम्यान पुन्हा एकदा शंभू पाटील याच्यावरती आक्रमण केलंय. चेंडू मिड विकेटला हवेत आणि फलंदाज या दरम्यान बाद. संदीप पाटील तोही जो बाद झालाय पण कौतुक करावं लागेल ते या जोडीचं जीवित मात्रे आणि संदीप पाटील या जोडीने पूर्णपणे जो डाव सांभाळला गेला आणि 8 चेंडूमध्ये संदीप पाटीलने बनवल्या त्या एक षटकार एका चौकाराच्या मदतीने 15 धावा 15 रन. नवीन फलंदाज अंकुर सिंग. अंकुर सिंग
दापोलीचा हा खेळाडू आहे अंकुर सिंग, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे जे पाहिले जाते. आपण पाहतोय IPLचा एक संघ जो आहे तो दिल्ली डेव्हिलियर्स, त्या संघामध्ये संभाव्य खेळाडूमध्ये ज्या खेळाडूची निवड झाली होती तो हा अंकुर सिंग, जो नॉनट्रॅकच्या बाजूला रिव्हर्सचा प्रयत्न करतोय आणि हा चेंडू अतिशय सुंदररित्या अजून टाकला गेलाय आणि पंचांचा इशारा असेल तो मात्र व्हाईट बॉल. धावफलक 2 ने वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती आता 77. 77 धावा आहेत. 7 या ठिकाणी अगदी लाईव्ह प्रेक्षेपण सुद्धा आमचे या स्पर्धेमध्ये मात्र येऊ शकले नाहीत. असे आमचे जवळचे मित्र जयेश भोसले जे पनवेलचे कॉमेंटेटर आहेत, तेही अगदी लाईव्ह आनंद घेताना जे पाहायला मिळत आहेत, त्यांचे सरसे स्वागत आहे. हा चेंडू डॉट टाकला गेलाय आणि 1777 आता लाईव्ह मॅच पाहणारे प्रेक्षक वर्ग आपल्याला जे पाहिलं 1777 आहेत आणि धावफलकावरती धावसंख्या सुद्धा 77 आहे. पहा, हा सगळा योगायोगाच्या गोष्टी आहे. 1777 जण आता लाईव्ह मॅच पाहतात आणि धावफलकावरती धावसंख्या सुद्धा 77 झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु या स्पर्धेत आता या 77 धावा बनवल्यानंतर कोण या सत्तेवरती मात करतोय, सत्ते पे सत्ता कोण करतोय ते मात्र पाहिजे. काय वाटते कुणाल सर, ही जी धावसंख्या जी बनवली गेली 77 ही कशी धावसंख्या असेल? ही गावदेवी चॅम्पियन संघासाठी, गावदेवी 11 संघासाठी एक मापक असेल की ही धावसंख्या कमी वाटते की एक टफ फाईटचा सामना होईल? काय वाटतं तुम्हाला? नो डाऊट टफ फाईट मॅच होईल, कारण एका इकडे जरी तुम्ही पाहिलं रायगडच्या विभागातून खेळाडू खेळण्यासाठी आलेत, परंतु दुसऱ्या दिशेने जर तुम्ही विचार केला औरंगाबाद, पैठण, विदर्भ, त्याचबरोबर मराठवाडाच्या अनेक दिग्गज खेळाडू खेळतात. ही मॅच जर आपण पाहिलं आता धावा झाल्यात 77 आणि माझ्याबरोबर जे जुळले होते 12वे खेळाडू एक्स्ट्रा प्लेअरच्या माध्यमातून त्यांचं देखील मत होतं 80च्या आसपासचे जर लक्ष गेलं तर या मॅचमध्ये खूप काही घडू शकतं, कारण समोरचा संघ देखील तेवढाच ताकदवान आहे. या मॅचला मी म्हणूनच नेहमी म्हणतो की मी भाकीत करणं टाळतो, कुठल्या दिशेने मॅच जाईल, कुठला संघ जिंकेल, काय घडेल हे सांगण्याचं आपलं काम नसतं. परंतु एवढंच मी म्हणेन, क्रिकेटचा विजय झाला पाहिजे, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली पाहिजे, कारण प्रेक्षक आज इथे आले त्यांचा पैसा वसूल झाला पाहिजे. एवढंच लक्ष माझं असेल या मॅचच्या दरम्यान की एक महत्त्वपूर्ण मॅच झाली पाहिजे, प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि खूप चांगला सामना. एक प्रेक्षकांसाठी आपण सातत्याने म्हणतो तुमच्या जीवनातला अविस्मरणीय सामना कुठला, तुमच्या जीवनातला एक निबंध यायचा लहानपणी, तुमच्या जीवनातला अविस्मरणीय क्षण कुठला, तर मी एवढंच म्हणेन की अविस्मरणीय क्षण ठरावा. ओ टू अभिजित गोडबोले. या ठिकाणी अभि सर तुमची परवानगी घेतोय, एक सन्मान या ठिकाणी रत्नागिरीकरांच्या वतीने केला जावा अशी विनंती असेल की पुण्यातलं क्रिकेट, टेनिस क्रिकेट जे काही कालखंडामध्ये आपण पाहिलं तर बंद होण्याच्या मार्गावर होतं. फक्त आणि फक्त दिग्गज खेळाडू खेळताना पाहायला मिळायचे, परंतु एक संकल्पना डोक्यामध्ये आली, काही मित्र जवळ आले आणि त्यांनी पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन अर्थात फेडरेशन सुरू केलं गेलं आणि एक त्या फेडरेशनमुळे पुण्यातलं टेनिस आज चांगल्या स्तरावरती पोहोचवले. त्या फेडरेशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय भरत टिंगरे सर या ठिकाणी खास पुण्यावरून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. तर मी विनंती करेल अभिजित गोडबोले सरांना की आपण संपूर्ण रत्नागिरीकरांच्या वतीने भरत टिंगरे सरांचा सन्मान करावा. नक्कीच मी त्यांना या मंचावरती बोलवतो आणि दीपक पवार यांना सुद्धा मंचावर बोलवतो आणि त्याला जोडून मला अजून एक सन्मान करायचा आहे. कृष्णा सातपुते, द बिगेस्ट स्टार ऑफ टेनिस क्रिकेट, आज सहकुटुंब आपल्या पत्नीसह इथे आलेले आहेत. त्यांना मी या मंचावरती बोलवतो आणि आपण या दोघांचा इथे सन्मान करूया. मी विनंती करेन भरत टिंगरे सरांना आपणही मंचावर या आणि इकडून कृष्णा सातपुते, मिस्टर अँड मिसेस आणि छोटीशी त्यांची कन्या त्यांच्यासोबत. सर त्या कन्येबद्दल सांगेल, कृष्णा ज्या वेळेस अगदी बाहेर जात असतो ना खेळण्यासाठी त्या वेळेस तिच्याकडून टीका लावून घेतो आणि तो सक्सेस होतो. कृष्णा सक्सेस होण्यासाठी ज्या चिमुरडीचा हात आहे ती चिमुरडी कृष्णाच्या समोर आहे. मी देखील सांगेन या बाबतीत, ती टिळा लावते परंतु तो टिळा असतो चंदनाचा. ती नेहमीच ज्यावेळेस कृष्णा सातपुते मोठमोठ्या टूरवर जातो त्यावेळेस. यस, आपण सन्मान करूया कृष्णाचा. बसा. आणि मी विनंती करेन भरतजी टिंगरे प्लीज आपण या.
जोरात टाळू देत भरतबद्दल, कारण एखाद्या ॲक्टिव्हिटी संपत असताना तिला पुनरुज्जीवित करणं हे सोपं नाही आहे आणि आज एका प्लेयरच्या भूमिकेत भरत इथे दिसणार आहेत. येस, आपण बघतो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि हेच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं यश आहे की जे बिगेस्ट स्टार्स आहेत मोठमोठे की ज्यांना आपण टेनिसमधले दादा म्हणतो ते सगळे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये येतात, आवर्जून खेळतात, आपल्या क्रिकेटचा जलवा इथे दाखवतात. पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर ही चिमुरडी खूप मोठं योगदान आहे कृष्णाच्या प्रवासामध्ये हिचं देखील, कारण सातत्याने मोठमोठ्या देशांमध्ये आखाती देशांमध्ये कृष्णा जातो, सातत्याने मिस करतो या चिमुरडीची स्माईल कृष्णा. आणि आज या मंचावर आहेत त्यांची कन्या, त्यांचं हार्दिक स्वागत. आपल्या मेगा स्क्रीनवर कृष्णा सातपुते यांना तुम्ही पाहू शकाल. टेनिस क्रिकेट जगतातला हा डॉन ब्रॅडमन मी म्हणेन, कारण ॲव्हरेज खूप मोठा आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये या खेळाडूचा. 22 टेनिस क्रिकेट विश्वामध्ये शतक लगवलेला हा खेळाडू. अनेक बाईक्स, नुकतीच PTPL जी पुणे प्रीमियर लीग, पुणे बॉल टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा झाली, तिथे रेनॉल्ड क्विड गाडी या खेळाडूंनी जिंकली होती. आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल कृष्णाला. येस, आणि याच कृष्णा सातपुतेचा सन्मान आपण करतोय रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत यांच्या शुभ हस्ते. आणि दरवर्षी कृष्णा इथे आल्यानंतर आम्ही त्याचं नेहमीच स्वागत करतो. खूप खूप स्वागत आणि ऑल द बेस्ट कृष्णा सातपुते याला. हा सन्मान झालाच पाहिजे सर, कारण एवढा दिग्गज खेळाडू आहे ज्या खेळाडूने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील एक बाईक जिंकली होती. त्याचबरोबर PTPL पहिल्या सत्रामध्ये PTPL मध्ये हा थोडासा बॅट पॅच मध्ये होता. नेहमीच म्हटलं जातं सचिन रमेश तेंडुलकरला देखील बॅट पॅच आला होता, टेनिस एल्बोची दुखापत झाली होती, परंतु कृष्णा सातपुते पहिल्या PTPL मध्ये थोडासा बॅट पॅच मध्ये होता, परंतु त्यांनी ती पूर्ण कमतरता यावर्षी भरून काढली. त्याच्या जवळपास कुठलाच फलंदाज नव्हता, गोलंदाज नव्हता आणि तो मॅन ऑफ द सिरीज राहिला एवढ्या मोठ्या स्पर्धेचा. तर हा कृष्णा सातपुते 22 सेंचुरी, कर्नाटकमध्ये जाऊन एकाच मॅचमध्ये तब्बल 159 धावांची खेळी. आणि खरोखर किशोर मदने हा खूप मोठा फॅन आहे. कृष्णा सातपुतेचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात तो देखील साजरा करतो. तर हा कृष्णा सातपुते सर्वांच्याच गळ्यातला ताईत आहे, त्याचा इथे सन्मान झालाय. आणि कृष्णा सातपुते जेवढ्या यशाच्या शिखरावर जातोय तो एक गोष्ट कधीच विसरत नाही, ते म्हणजे असलमभाई पठाण यांचं नाव घ्यायला तो कधीच विसरत नाही. बार्शीतले असलमभाई पठाण त्यांनी कृष्णाच्या जीवनाला वेगळी दिशा दिली. त्या कृष्णाचं आम्ही स्वागत करतो. असलमभाई पठाण, तुम्ही जर आम्हाला ऐकत असाल तर तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. तर या मॅचमध्ये टार्गेट चेस करायचंय 78. यस अभिजित सर, 78 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज जोगिंदर आणि त्याच्याच बरोबर इफ्तिकार सिद्दीकी. योगिंदर यस, अंपायरचा इशारा येतोय. जोगिंदर हा खेळाडू आहे पैठणचा, औरंगाबाद पैठणवरून हा खेळाडू खेळण्यासाठी आलाय. पहिलं षटक अंकुर सिंग, मॅन फ्रॉम दापोली, पहिल्या चेंडूवर स्वीप केलाय. चेंडू हवेत स्क्वेअर लेगच्या दरम्यान, परंतु झेल पर्यंत पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. IPL मध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स हा संघ तुम्ही पाहिला असेल, त्या टीमच्या प्राथमिक फेरीमध्ये निश्चितच प्राथमिक सत्रामध्ये संभाव्य खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव होतं अंकुर सिंग, जो दापोलीचा आहे. यंदाच्या सत्रामध्ये नवी मुंबईमध्ये हा खेळाडू खेळण्यासाठी आला होता. एका षटकामध्ये 4 धावांची आवश्यकता असताना फक्त 1 धाव खर्च केली होती. एवढा घातक गोलंदाज अंकुर, परंतु त्याच्या विरुद्ध रिव्हर्स स्वीप. झेल तुम्ही पाहू शकाल, काय झेल टिपलाय, काय प्रयत्न केलाय. अंपायरचा इशारा येतोय. इथे फलंदाज कुठेतरी बाद होताना दिसेल. अप्रतिम झेल तिथे टिपलाय. क्षेत्ररक्षक
मला वाटते जीवित आहे, कारण ग्रीन कॅप मध्ये जीवित फलंदाजीसाठी आला होता. खूप अफलातून बॅटिंग केली. मुलेखंड गावचा हा हिरा उरण विभागाला पडलेलं हे गोड स्वप्न मी म्हणेन, कारण आम्ही सातत्याने म्हणतो मुंबईला पडलेलं गोड स्वप्न सचिन रमेश तेंडुलकर, परंतु उरण अतिशय लहान लहान गावं आहेत त्या दिशेला, आणि त्या दिशेतला हा खेळाडू त्या लहानशा गावातला मुलेखंडचा हिरा विजीवित, याचा मात्र चांगला झेल. चांगलं क्रिकेट इथे, मात्र मॅच रोमांचक होईल याच्या शंका नाहीये, कारण खूप चांगलं योगदान देत आहेत. औरंगाबाद, पुणे, बारामती, त्याचबरोबर विदर्भ विभागातून एक खेळाडू आलेत खेळण्यासाठी गावदेवी नवी मुंबईच्या विरुद्ध. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय झेल इथे टिपलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. जॉन्टी रोड्सची मला आठवण झाली या झेलाबरोबरच, युवराज सिंगची मला आठवण झाली. अतिशय चांगला दर्जा इथे दाखवलाय. जॉन्टी रोड्सच्या नावावर देखील एकाच मॅच मध्ये 7 झेल घेण्याचा विक्रम आहे. सेकंडरी स्कूल लेवलला पहिला असा खेळाडू जॉन्टी रोड्स, ज्याने 7 झेल एक्स्ट्रा खेळाडू 12वा खेळाडू मैदानात आल्यानंतर घेतलेत. आणि इथे मात्र फलंदाज अजून एक बाद, राहिल शेख तिथे क्षेत्ररक्षक होतात. चांगला झेल आणि फलंदाज बाद. येस, आणि कुणाल उस्मान पटेल याचे एवढे फॅन आहेत इथे झालेले की उस्मान पटेल यांनी जर आज एखादा जरी झेल घेतला तरी त्यांच्या 2 फॅनकडनं त्यांनी 2000 रुपयाचं बक्षीस इथे आणून दिलेलं आहे. सर अजून एक गोष्ट सांगेन, उस्मानला 1,19,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं. नुकतंच घनसोली इथल्या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपये त्याच विभागातून आले होते, तळोजा विभागातून. तब्बल 10,000 रुपये ताहिर शेठ पटेल यांच्याकडून आले होते. 2,000 रुपये त्यांच्या मंडळाने दिले होते. नूरभाई जे ओवेचे त्यांच्याकडून देखील 2,000 रुपये. तारिकभाई सय्यद 70-70च्या माध्यमातून त्यांना 5,000 रुपये, असे 1,19,000. परंतु उस्मान ज्या स्पर्धेत जातो त्या स्पर्धेतली मिळालेली रक्कम कधीच स्वतःसाठी ठेवत नाही, ते आपल्या बरोबर असणाऱ्या सर्वांना ती वाटून देतो. एवढं मोठं फण असलेला हा खेळाडू आहे उस्मान पटेल. जोरदार टाळ्या उस्मानसाठी. आणि हे जुनेद जाबीर फिशरीजचे मोईन आणि जाबीर यांच्याकडनं आलेलं बक्षीस. मी जेव्हापासून सर समालोचन करतो, मी अनेक वेळा पाहिलंय, अनेक कलिंगड विकणारे विक्रेते असतात जे शेंगा देखील विकतात, जे धंदा करतात या क्रिकेटच्या माध्यमातून, त्यांना उस्मान देणगी म्हणून हेच पैसे देऊन टाकतो. एवढ्या मोठ्या मनाचा उस्मान. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि हॅट्रिक, पहिली हॅट्रिक, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधली पहिली हॅट्रिक आज इथे होताना दिसते. कुणाल सर गेले 4 रजनी म्हणजे 4 रात्र आपण वाट बघतोय, 4 ते 5 वेळा ही हॅट्रिक चुकली होती आणि आज पहिल्यांदा झाली. आज ही हॅट्रिक इथे पुढे केली. मी मगाशीच म्हटलं होतं दिल्ली डेअर डेव्हिल्स मध्ये या खेळाडूमध्ये संभाव्य यादीमध्ये हा खेळाडू का होता, याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये तुम्हाला दाखवलं या गोलंदाजाने. अंकुर सिंग झेला मागे क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल, किती चांगलं जजमेंट तिथे दाखवलंय क्षेत्ररक्षकाने. किरण पवार याने हा झेल टिपलाय आणि 3रा गडी इथे बाद होताना दिसतोय. हॅट्रिक पूर्ण झाली या स्पर्धेची. या हॅट्रिक साठी आमचे हनीफ शेठ धामनसकर आणि मुदस्सर मुकादम 3M चे त्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयाचं बक्षीस इथे आणून जमा केलेला आहे. जोरात टाळू देते हॅट्रिक साठी प्लीज. खूप चांगला झेल आणि हॅट्रिक इथे अंकुर सिंग पूर्ण करताना दिसतोय. मॅन फ्रॉम दापोलीचा हा खेळाडू रायगड विभागातलं दापोली गावाच्या माध्यमातून क्रिकेट खेळतोय आणि खूप चांगलं योगदान देतोय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा खेळाडू. पहिली हॅट्रिक पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज जलाउद्दीन 20 सप्टेंबर 1982. चेतन शर्मा, अकीब जावेद अतिशय कमी वयात 19 वर्ष 81 दिवसाचा असताना हॅट्रिक. अशा अनेक हॅट्रिकच्या नोंदी आहेत क्रिकेटमध्ये. जेम्स फॉकनरने सगळ्यात शेवटची म्हणजे 40 नंबरची हॅट्रिक ODI मध्ये घेतली. चेंडू मिड विकेटला, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. संदीप आचार्य, ही नजर संदीप आचार्यला कुठून आली? अंडरआर्म क्रिकेट मधला बेताज बादशाह, असलपा पॅकर. 8 खेळाडूंचा खेळ असतो, बॉक्सच्या माध्यमातून खेळला जातो, शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवतो आणि तोच दर्जा क्षेत्ररक्षणातला संदीप आचार्य बटला सँडी दाखवताना दिसतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावर आणि गडी बाद झालेत आतापर्यंत 3 गडी बाद 3. यावेळेला चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. संदीप आचार्य, उंची कमी आहे परंतु एफर्ट बघा तुम्ही या खेळाडूचा. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या 5 वर. पहिलं षटक इथे मात्र संपलंय. चांगली बॅटिंग आता मात्र सावरण्याचा प्रयत्न करतायत 2 फलंदाज, त्यामध्ये जोगिंदर आणि त्याच्याबरोबर खेळणारा खेळाडू सोहेल. तर जोगिंदर आणि सोहेल
एक गोष्ट कुणाल जी तुमच्याबरोबर बोलायची आहे की या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यावर्षी जो मालिकावीर किताब पटकेल त्याला मिळणार आहे TVS कंपनीची आपाचे ही मोटरसायकल. आणि कालपासून ज्या पद्धतीचे सामने रंगत आहेत, ज्या पद्धतीचे परफॉर्मन्स इथे काही प्लेयर्सकडनं आपल्याला बघायला मिळत आहेत, त्याच्यावरून त्याच्यासाठी किती दावेदार तयार होत आहेत. आणि खरंच खूप मोठी कसोटी लागणार आहे आपल्या टेक्निकल टीमची की मालिकावीर किताब कोणाला द्यायचा, बेस्ट बॅट्समन कोणाला द्यायचा, बेस्ट बॉलर कोणाला द्यायचा. अप्रतिम परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतात इथे. यस सर, याच्यात काहीच शंका नाही. परंतु गोलंदाज येतोय अभिजित सर. रत्नागिरीचं क्रिकेट कुठे चाललंय? गोलंदाज येतोय आपल्या स्क्रीनवर, उंच पुरासा गोलंदाज राहिल शेख. राहिल शेख हा खेळाडू 2009 मध्ये मुंबई इंडियन्स भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या संघात खेळलाय. एक मॅच तो खेळला, 1 ओव्हरमध्ये 11 धावा यांनी दिल्यात. मुंबई इंडियन्सच्या दरम्यान देखील खूप मोठं योगदान आहे या राहिल शेखचं क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेटमध्ये. ॲनल डोनाल्ड हा जो गोलंदाज आहे साऊथ आफ्रिकेचा, यांनी देखील याची खूप स्तुती केली. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल जॉन्टी रोड्स यांनी देखील याला खूप टिप्स दिल्या कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. तर तोच हा खेळाडू आहे आपल्या स्क्रीनवर राहिल शेख, ज्याने IPL देखील गाजवली. पहिला चेंडू थोडासा बाहेर जातोय व्हाईट बॉलचा, 145 km/h अशी गोलंदाजी करतो लेदर क्रिकेटमध्ये. ओहो, वेगवान चेंडू बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट केला चेंडू, मागे क्षेत्ररक्षक 2 धावत आहेत, परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. पाहूया चेंडू अडवला जातोय का, आणि धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. भाग मिल्का भाग, दोन्ही फलंदाज धावत आहेत पूर्णपणे, आणि तिथे इशाऱ्याची आम्ही वाट बघतोय. तत्पूर्वी प्रेक्षकांची देखील मदत घेतली जाते. काय चांगलं सहकार्य प्रेक्षक करतायत. त्याचबरोबर आमचे लाईनमन तिथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील इशारा येईल. संघाच्या धावसंख्येत इथे भर केली जाते. 3 धावा तत्पूर्वी घेतल्यात आणि 3च धावा इथे कदाचित मिळतील. 3 धावा इथे संघाच्या खात्यात. धावसंख्येत भर धावा झाल्यात 9. राहिल यावेळेला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, थोडंसं इंजर्ड झालाय खेळाडू. राहिल शेख स्वतः जातोय, याला म्हटलं जातं क्रिकेट. तुम्ही पाहू शकाल स्वतः गेलाय खेळाडू राहिल शेख. इंजर्ड झालाय हा थोडासा खेळाडू, कारण बाउन्सर टाकला होता. हीच उंची आहे राहिल शेखची. पाणी देखील घेऊन जात आहेत एक्स्ट्रा खेळाडू या खेळाडूसाठी, कारण थोडीशी दुखापत झाली. यावेळेला फलंदाज येस, मला वाटतं आणि परिस्थिती नक्कीच नियंत्रणाखाली असेल, कारण बरेचदा हे खेळाडू एकमेकांच्या समोर असतात. त्यामुळे प्रत्येकाचा बॉलिंग अटॅक किंवा एकमेकांचा खेळ या सगळ्यांना माहिती असतो. पण अतिशय अप्रतिम असा हा चेंडू होता आणि धोकादायक पद्धतीने खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या दरम्यान मगाशी आपण कृष्णा सातपुतेंची इथे चर्चा करत होतो. सपत्नीक ते इथे आलेले आहेत आणि कृष्णा सातपुतेंबरोबर त्यांची अर्धांगिनी सुद्धा आहे. त्यामुळे वामा लुक कडनं आम्ही एक आलेली डिझायनर साडी देऊन तिचा सन्मान करतो. मी पत्रकार उज्ज्वला पंगेरकर यांना विनंती करतो की प्लीज आपण मिसेस सातपुतेंना सन्मानित करावं. तर सन्मान इथे केला जातोय. कृष्णा सातपुते यांच्या अर्धांगिनी. प्रत्येक पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असो असं म्हटलं जातं, आणि खरोखर इथे टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होत आहे. कारण महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाही, कारण माझ्या बाजूला बसल्यात त्या देखील महिला आहेत ज्या गुणलेखकाची भूमिका इथे पार पाडतात. सोनम चव्हाण, तुमचं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज येतोय राहिल. ओहो, यष्टी इथे वाकवली गेली. तुम्ही पाहू शकाल गोलंदाजाचा आक्रमकपणा, फलंदाज बाद. असंच होतं एखाद्या खेळाडूला ज्यावेळेस दुखापत होते त्यावेळेस तो खेळाडू बॅकफुटवर खेळतो. आपण पाहिलं असेल इंटरनॅशनल क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला, शोएब अख्तर हा असा गोलंदाज आहे त्याने तब्बल 19 खेळाडूंना दुखापतग्रस्त केलंय. हा रेकॉर्ड आहे शोएब अख्तरच्या नावावर. 19 खेळाडू इंजर्ड केलेत शोएब अख्तरने, परंतु जसा हा खेळाडू इंजर्ड झाला बॅकफुटवर खेळला. हेच होतं क्रिकेटमध्ये. राहिल शेखचा पेस मी मगाशी सांगितलं 145च्या आसपास हा गोलंदाजी करतो लेदर क्रिकेटमध्ये, परंतु टेनिस बॉल लेदर क्रिकेटचं जर तुम्ही वजन पाहिलं तर 157
ग्रॅमचा बॉल असतो, 157 ते 160 ग्रॅमचा बॉल वापरला जातो लेदर क्रिकेटमध्ये. परंतु टेनिस बॉलचं वजन जर तुम्ही पाहिलं तर ते वजन असतं 120 ते 117 ग्रॅम. म्हणजे निवियाचा चेंडू जर तुम्ही घ्याल तर 118 ग्रॅम, टेनिसचा बॉल जर तुम्ही घ्याल तर 120 ग्रॅम. म्हणजे ग्रॅम जसं कमी होतं वजन कमी होतं, त्यामुळे तेवढ्याच वेगाने टाकणं क्षमता तेवढी तुमच्यापर्यंत असणं महत्वाचं असतं. परंतु राहिल शेख तेच दाखवतोय. मी मुंबई इंडियन्स खेळलो, मी धडे घेतले जॉन्टी रोड्स कडून, त्याचबरोबर ॲलन डोनाल्ड यांच्याकडून मी देखील धडे घेतले, तेच इथे दाखवताना दिसतोय राहिल शेख. संघाची धावसंख्या फक्त 9 धावा, गडी बाद झालेत 4. पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. समजदारीचं क्रिकेट, चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा समाचार घ्या, हे क्रिकेटचं ब्रीद वाक्य आहे सुनील गावस्कर यांचं. आणि खरोखर हेच वाक्याची मला आठवण होते. चांगल्या चेंडूला मान दिलाय फलंदाज यावेळेला वसीम. वसीम जो मंटा या विभागातला आहे, मंट्याचा हा वसीम. उंची थोडीशी कमी आहे या खेळाडूची, जशी उंची आपण पाहिली होती फलंदाज संदीप आचार्याची. परंतु वसीम खूप चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे, नो डाऊट. चांगलं क्रिकेट इथे खेळावं लागेल. राहिल शेख पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, वेगवान चेंडू, त्याला फ्रंट फुटवर येऊन दिशा दिली मिड ऑफच्या दरम्यान. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. पण पाहिलं होतं 77 धावा इथे पूर्ण केल्यात. 78 धावांचं लक्ष, याचा पाठलाग करत असताना खूप चांगली मॅच इथे रंगताना दिसते. हे दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना, आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा झाल्यात आतापर्यंत फक्त 10, आणि इथे मात्र 2 षटकामध्ये गडी बाद झालेत 4 गडी बाद 10. 4 गडी बाद 10 धावा झाल्यात त्या साई आकाश जिगर या संघाच्या. आणि अतिशय अवघड असं आव्हान त्यांच्या समोर आहे, कारण समोर गोलंदाजी करणारा संघ आहे तो गावदेवी नवी मुंबईचा. येस, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4 संपूर्ण ग्राउंड आपण बघा, जिकडं नजर जाईल तिकडे बघा. तुम्हाला क्रीडा रसिक, क्रिकेट वेडी लोक, या खेळाडूंवर प्रेम करणारी लोक, क्रिकेटवर प्रेम करणारी लोक, आणि ओम साई स्पोर्ट्सच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती प्रेम करणारी लोक सर्वत्र दिसतील. पण सर, या संपूर्ण स्पर्धेमध्ये दीपक पवार यांचं योगदान खूप आहे, हे देखील मी सांगेन. कारण दीपक पवार, त्याचबरोबर सावंत सर व त्यांचे सर्वच सहकारी असतील, अध्यक्ष सावंत सर, परागजी सावंत यांनी तर जो व्हिडिओ टाकला यूट्यूबला, ते सबस्क्राईब केलं होतं मी चॅनल, तो व्हिडिओ देखील अनेक लोकांनी पाहिलाय. आणि दीपकजी पवार यांचं कार्य सातत्याने आम्हाला जाणवतंय. कठीण प्रसंगातून ते जात असताना एवढी मोठी स्पर्धा आपण पाहिलं असेल, मारुतीचं मंदिर, तिथे असलेलं एक आंब्याचं झाड, तिथून सुचलेली कल्पना आणि ते एक पडलेलं स्वप्न, दीपक पवार यांना मी म्हणेन. आणि एवढं मोठं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलंय या 5व्या वर्षामध्ये, 4थ्या वर्षामध्ये, 5व्या नाईटमध्ये इथे झेल सोडलाय. संदीप आचार्य खूप एफर्ट लावताना दिसतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. खूप मोठं कार्य इथे दीपकजी पवार करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्येत भर, धावा झाल्यात 12 धावा इथे फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुढे सरसावलाय, ऑन ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात, 1च धाव मिळेल. 13 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय. संघाच्या खात्यात ही भर होताना दिसते. इथे सिंगल डबल वर कॉन्सन्ट्रेशन केलं जात आहे, परंतु मोठे फटके मारावेच लागतील. 78 धावा तुम्हाला करायच्यात. औरंगाबाद, पैठण, विदर्भ या विभागातून हा संघ आलाय, त्यामुळे कुठेतरी चांगली कामगिरी करावीच लागेल या रत्नागिरीमध्ये तुम्हाला. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, परंतु चेंडू पहिलेच आखू टप्प्याचा टाकला होता. प्री माइंडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने पहिलेच ओळखलं फलंदाज काय करणार आहे. आणि खरोखर या गोष्टी गोलंदाजाला तेव्हा साध्य होतात ज्यावेळेस तुम्ही वेगळ्या दर्जाचं स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट खेळता. आणि ही स्पर्धा स्टँडर्ड आहे. इथे असेच खेळाडू येतात ज्यांच्याकडे क्षमता आहे, कुवत आहे टेनिस क्रिकेट खेळायची. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवांत रूपात भर पडते संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या 15. मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जातोय. 1 धाव संघाच्या खात्यात. 16 धावा इथे फलकावर लागतात. सिंगल डबल इथे कॉन्सन्ट्रेशन केलं जात आहे.
खूप मोठी आशा इथे लावून आले होते प्रेक्षक. या बिग मॅचकडे खूप जणांचं लक्ष होतं. नवी मुंबई संघ गावदेवी नवी मुंबई या नावाने खेळतोय. विनोदजी भोईर यांचा संघ, जे उद्योजक आहेत जू गावचे, त्यांचा संघ. यावेळेला गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, हे सर्व शिकलाय दिल्ली डेअरडेव्हिल्सचा. ज्या प्राथमिक संघात हा खेळाडू होता तिथे मोठमोठे कोच असतात, त्या कोचच्या माध्यमातून या गोष्टी शिकवल्या जातात आणि ते शिकणं तेवढंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा येतोय गोलंदाज अंकुर सिंग, बॅकफुटला जाऊन पूल केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय संदीप आचार्य. एक धाव तत्पूर्वी पूर्ण होताना दिसेल. संघाच्या खात्यात भर पडते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 17 धावा, परंतु टार्गेट आहे तब्बल 78 धावांचं. खूप मोठं लक्ष इथे गाठायचं आहे. फक्त 17 धावा इथे फलकावर लागल्यात. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्यात 61. खूप मोठा पाठलाग करायचा आहे. तब्बल 20.33 सरासरी इथे राखायचे या 61 धावा करण्यासाठी. 20.33 सरासरी राखत असताना कशा प्रकारचा खेळ होईल हे ऐकण्यासाठी मनोज बेल्लेकर यांच्याकडे जाऊच, परंतु आपल्या समोर निवेदक असतील अभिजितजी गोडबोले यांचा सुमधुर आवाज. थँक्यू व्हेरी मच मनोज बेलेकर यांचं स्वागत. आपण बघतोय समोर चाललेला सामना आणि काहीशी एकतर्फी लढत. गावदेवी मुंबई संघाचं पूर्ण वर्चस्व आत्ताच्या सामन्यावरती आहे आणि खरंच कळत नाही आहे की एवढा रसिक वर्ग, इतके क्रिकेट वेडे लोक या संपूर्ण मैदानामध्ये, जिकडे आपण पाहावं तिकडे फक्त क्रिकेटवर प्रेम करणारे लोक दिसत आहेत आणि इतका चाहता वर्ग या टेनिस क्रिकेटचा आहे. आणि खूप लोकांनी इथे बक्षिसं अनाऊन्स केलीत. मगाशी पण 2 आमचे जे मित्र आहेत मोईन आणि जाबीर यांनी उस्मान पटेलसाठी खास एक बक्षीस घोषित केलं की त्यांनी जर त्यांच्याकडे एक कॅच आली आणि जर त्यांनी ती पकडली तर नक्कीच त्यांना ते बक्षीस मिळणार आहे. हॅट्रिकसाठी ऑलरेडी 2,000ची 2 बक्षीस इथे मुदस्सर मुकादम आणि धामणस्कर शेट्टी यांनी इथे घोषित केली आणि ती आणून दिलेली आहेत. प्रत्येक कार्यकर्ता ओमसाई स्पोर्ट्सचा आपलं दिलेलं काम चोख बजावतं आणि त्याचीच परिणिती आपल्याला समोर दिसते एका यशस्वी स्पर्धेमध्ये. वी आर वॉचिंग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 4. धन्यवाद कुणालजी आणि धन्यवाद अभिजित गोडबोले सर. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू डावेठीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आहे. राहिल शेख जो गोलंदाजी मार्कवरती आला. ज्यावेळेस राहिलने पहिला चेंडू टाकला होता या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमधला, म्हणजे पहिल्या चेंडू टाकताना सुद्धा पहिला चेंडू त्यांनी खराबच टाकला होता आणि आता ज्यावेळेस दुसरं चेंडू टाकण्यासाठी त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस सुद्धा चेंडू खराबच टाकलाय. परंतु खूप मोठं आक्रमण करावं लागेल. चेंडू पूर्णपणे हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि फलंदाज बाद. जोगिंदर बाद. अंकुर सिंगने या दरम्यान आधी घेतलेला एक सुरेख प्रकारचा झेल. फलंदाज क्रमांक बाद झालाय तो 5वा. 5 बाद 18 धावा धापलकरती आपल्याला ज्या पाहायला आहेत. यस मनोज, आणि एखाद्या क्रिकेटरवरती प्रेम करणारी किंवा चाहता वर्ग कसा असतो ते बघा की ज्या मोईन आणि जाबीरचा मी उल्लेख केला की त्यांना आता कळतं की अजून 5 गडी बाद झालेत पण अजून उस्मान भाईंकडे काही झेल गेलेलं नाही आहे. तर ते म्हणते उस्मान भाईंकडे नुसता बॉल जरी गेला तरी प्लीज आम्ही त्यांना बक्षीस देणार आहोत. इतके वेड्यासारखी प्रेम करणारी मंडळी आहेत. मगाशी जेव्हा उस्मान पटेल इथे आले तेव्हा त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी खूप मोठी गर्दी झाली. कृष्णा सातपुते इथे आला तेव्हा त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी खूप मोठी गर्दी झाली. त्यामुळे आवर्जून इथे सांगावंसं वाटेल की एक काळ असा होता या टेनिस क्रिकेटला ज्यावेळेला हे गल्लीतलं क्रिकेट किंवा मळ्यातलं क्रिकेट असं संबोधलं जायचं आणि कुठच्यातरी मळ्यात खेळणारी गावातली मुलं टेनिस क्रिकेट खेळतात असा एक काळ समज होता. पण याच क्रिकेटला ग्रँड लेवल देऊन एक ग्लॅमरस इव्हेंट बनवलं, कॉर्पोरेट टच दिला आणि आपण बघतोय समोर ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. चेंडू अतिशय सुरेख रिवर्सचा प्रयत्न केला गेला होता आणि आपण पाहतोय धापलकावधी धावसंख्या जी आता स्थिर असेल. सामना पूर्णपणे एका बाजूला झुकला जातो की काय. षटकार चौकार आता थांबले गेलेत पण एका पाठोपाठ धक्के जे बसले जात आहेत त्यामुळे आपण पाहिले 5 बाद 18 धावा त्या धापलकावरती जे आहेत. 4थं षटक चालू आहे. राहिलच्या रोपण राहिलवरती आक्रमण केलंय. चेंडू लॉंगॉनला असेल परंतु त्या दरम्यान झेल तर होऊ शकला नाही. चांगला प्रयत्न होता. चेंडू अडवलाय. गुड स्टॉप. झेल घेतलाय आणि किरण पवारने घेतलेला झेल. धक्का क्रमांक बसलाय आता 6वा. 6 बाद 18 धावा. डाव गडगडला गेलाय. एका पाठोपाठ फलंदाजी बाद होत आहेत त्यामुळे संघ खूप मोठ्या अडचणीत सापडला गेलाय. तो
साई आकाश जिगर हा संघ आपल्याला जो पाहण्यामध्ये नक्कीच. आणि या दरम्यान आपल्या लिडिंग स्पॉन्सर्सकडे एकदा आपण वळूया, ज्यांचं नाव आहेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, नंदाई ॲग्रो शॉपी, अरिहंत ग्रुप, अरिहंत वास्तू निर्माण ज्यांनी आपले डगआउट स्पॉन्सर केले, त्याबरोबर राठोड अँड सन्स हार्डवेअर आणि प्लंबिंगमधलं एक अतिशय चांगलं नाव आहे, त्यांनी दुसरा प्लेयर्स डगआउट स्पॉन्सर केला आहे. TVS मोटर्स ज्यांच्या माध्यमातून मिळणार आहे अपाचे ही मोटरसायकल, JSW पोर्ट, JSW एनर्जी, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, अल्ट्राटेक सिमेंट, तर इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, रिलायन्स, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन, ओमकार डेव्हलपर्स, त्यानंतर निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, DVP इन्फ्रा प्रोजेक्ट, या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आणि समोर स्टेडियममध्ये आपण हिट अँड विनचे 2 मोठे बॅनर लागलेले दिसत आहेत, ज्याच्यावरती जर षटकार कोणी मारला तर 1000 रुपये त्या बॅट्समनला मिळतील. ते स्पॉन्सर केलेत नंदाई ॲग्रो शॉपी, ज्यांची प्रोडक्ट आहेत स्नॅपर आणि 22 टीम, जी आंब्यावर अतिशय प्रभावी आहेत. क्रिस्टल क्रॉप केअर प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेडची ही 2 प्रोडक्ट. खरंच अगदी आपण पाहतोय राहील पुन्हा एकदा पंचाकडे अपील केलं गेलं आणि फलंदाज बाद. 7वा धक्का आहे. खूप मोठी अडचण. साई आकाश जिगर संघ 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकूण फलंदाज बाद झाले ते आता 7 फलंदाज आणि धावफलकावरची धावसंख्या अवघ्या 18 धावा आहेत. आणि यस मनोज, आणि विविध संकल्पना या ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रतिवर्षी नवीन नवीन सुधारणा आम्ही करत असतो. जसं आपण बघितलं की समोर ज्यावेळेला क्लीन बोल्ड होतो फलंदाज, त्याला ती स्टिक ब्लिंक होते, त्याच्यामध्ये LED आणि सेन्सर आहेत. ते तयार केले राजू पिसे या रत्नागिरीतल्या एका हौशी क्रीडापटूने. आणि त्याच वेळेला दीपक पवार यांना एक संकल्पना अशी सुचली की अंपायरच्या कॅपमध्ये सुद्धा जर आपण असे LED आणि सेन्सर दिले तर फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा ती LED ब्लिंक होऊ शकते. आणि ती सुद्धा संकल्पना इथे प्रत्यक्षात आली आणि इट क्रेडिट गोज टू दीपक पवार. ही संकल्पना त्यांना सुचली आणि अंमलात मात्र आणली ती राजू भिसे यांनी. खालच्या आळीमध्ये राहणारा हा हौशी क्रीडाप्रेमी आहे. TVS अपाचे ही कोणाच्या मालकीची होणार ह्याची मात्र खूप उत्सुकता लागलेली आहे, कारण आपण हॅट्रिक होताना बघतोय, गोलंदाजी चांगली होते, चौकार षटकारांची आतषबाजी होते. आणि JSW कडनं पुन्हा एकदा आणि हॅट्रिक बॉल होता तो, मात्र हॅट्रिक पूर्ण होऊ शकले नाही. एकाच सामन्यात 2 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली या स्पर्धेमध्ये जी अंकुर सिंगने घेतली, आणि दुसरी झाली असती जर झेल झाला असता किंवा फलंदाज बाद झाला असता राहिल शेख यांनी मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली असती. परंतु फलंदाज वाचला गेलाय. 7 बाद धावफलक धावसंख्या ती 19 धावा आहेत. राहिल पुन्हा एकदा गोलंदाजीवरती तयार. हा चेंडू अतिशय सुरेख. षटक सुद्धा संपलं जाईल 4थं. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आहे एकूण 7 बाद 19 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. यानंतरचा सामना जो होणार आहे मुनाफ 11 कातळे यांच्या विरोधात साई 11 हातखंबा, असा यानंतरचा या स्पर्धेतला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. आणि तदनंतर सेकंड राऊंडचा सामना होणार आहे, जो आजच्या या रात्रीतला शेवटचा सामना असेल, ज्या सामन्याकडे प्रेक्षकांचं खूप मोठं लक्ष लागले गेले. विजय यादव चॅलेंजर्स लांजा ज्या संघात बँगलोरचे खेळाडू आहेत, आणि त्यांच्या विरोधात दत्त प्रसादिक रत्नागिरी ज्या संघात विनर स्पोर्ट्स क्लब नालासोपाराची संघ आहे. काय मॅच होईल ती खरंच. आता आपण जर बघितलं की बेंगलोरचा संघ आणि त्याच्या समोर लढणार आहे तो सुमित ढेगळे यांचा संघ दत्त प्रसादिक. अप्रतिम सामना होणार आहे. काल सुमित ढेगळेने इकडे झलक दाखवली आपल्या खेळाची. सो सुमित ढेगळे बॅक इन फॉर्म आणि सगळ्या स्टार्सनी खचाखच भरलेली ही स्पर्धा आहे जी आपण बघतोय छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4 आपल्या समोर आहे. आणि गावदेवी मुंबई विरुद्ध साई आकाश. गोलंदाज आलाय तो आता आतिश गवान गोलंदाजी मार्कवरती जो आलाय. पाहूया आतिशकडून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार आहे. स्ट्राईकला फलंदाज जो आपण पाहतोय तो आहे हुसेन, आणि नॉन ट्रॅकला जो आहे तो मात्र अब्दुल राशीद. हुसेन चाऊस आणि अब्दुल राशीद हे मात्र दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. आणि यावेळेस अगदी आक्रमणाचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू बॅटमध्ये येऊ शकत नाहीये.
शेवटचे 11 चेंडू आता जे शिल्लक असतील 19 धावा अवघ्या 4 षटकात फक्त बनवले गेले आहेत. 5वं षटक सुरू झाले आणि या 19 धावसंख्येवरती संघ अक्षरशः थांबवला गेलाय असं आपण म्हणूया गावदेवी 11 नवी मुंबई या संघाकडून. पुन्हा एकदा मनोजी 19 आकडा आहेच. आणि एक मी म्हटलं तसं की उस्मानचे जे 2 चाहते आहेत ना ते म्हटले की आता बक्षीस 10,000 रुपये कॅश घेतलीच पाहिजे उस्मान. क्या बात आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख. पुन्हा एकदा डॉट म्हणजे पहिलं प्राईज होतं मला वाटतं फक्त 2,000 रुपये पण आता प्राईज दोघांच्या वतीने 5,000 रुपये म्हणजे झाले 10,000 रुपये. उस्मान पटेल यांनी जर झेल घेतला तर 10,000 रुपयाचा उस्मान पटेलसाठी प्राईज असेल. आणि या दरम्यान पुन्हा एकदा बिघडी करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटवर येऊ शकत नाहीये. निर्धाव चेंडू आहे. उस्मानची जागा आपण जर पाहिली तर उस्मान अगदी क्षेत्ररक्षण करताना जो दिसतोय तो मिडविकेट आणि स्क्वेअरलेगच्या मधोमध उस्मान जो आपल्याला पाहायला मिळतोय. हो हा चेंडू अतिशय सुंदर त्या अडवला जाईल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल घेतली जाईल आपलं एकेने पुढे जाईल. एका दुःखेने अभि काम चलने वाला नाही म्हणजे आपण पाहतो की एकेरी दुहेरीने आता काम चालणार नाहीये. षटकार चौकारांशिवाय आता पर्याय राहिले नाहीये परंतु षटकार चौकार सुद्धा अगदी मारले जात नाहीये. धावफलक अगदी एकेने पुढे जाईल पोहोचेल 20 धावा 20 रन 20 वरती धावफलक. 78चा पाठला करायचा आहे आणि सचिन कदम याच्याकडून मात्र अगदी हा चेंडू अडू शकला नाहीये. व्हाईट बॉल उजव्या एष्टीच्या बाहेर असेल खूप मोठ्या प्रमाणात. त्या दरम्यान अगदी धावफलक 2 ने पुढे जाईल पोहोचेल तो तब्बल 22 धावा 22 रन लॉस ऑफ 7 विकेट. 7-22 धावा आहेत. सामना क्रमांक हा आजच्या या 5व्या रजनीतला तिसरा. पुन्हा एकदा चेंडू सुरेख चेंडू निश्चित प्रमाणात डाट टाकला जातोय. गावदेवी 11 अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे. फक्त आता त्या विजयाच्या घरामध्ये प्रवेश करायचा त्यांचा जो बाकी राहिलेला आहे. नक्कीच औपचारिकता फक्त बाकी आहे आणि त्याच्यापेक्षा आता जास्त उत्सुकता राहिली उस्मान पटेल यांच्याकडे झेल जातो की नाही. जुनेद आणि जाबीर फिशरीज कडनं हे बक्षीस त्यांनी लागू केलंय आणि त्यातल्या त्यात आता 5वं षटक सुद्धा संपलंय. आता उर्वरित फक्त 6 चेंडू जे शिल्लक आहेत त्या 6 चेंडू तरी एखादा चेंडू तरी उस्मान पटेलकडे जावा झेल लावा अशी इच्छा. परंतु पहा ना माणूस अपेक्षा नेहमी ठेवत असतो. अपेक्षा ठेवून जर एखादी गोष्ट जर मिळाली तर सगळ्यात मोठं सुख मानलं जातं पण अपेक्षा ठेवून तर जी गोष्ट जर नाही मिळाली तर सर्वात आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख मानलं जातं. म्हणजे प्राईज लावलं गेलं खास उस्मान पटेलने झेल घेतला तर 10,000 रुपये. म्हणजे आता आपण विजयाची चर्चा करण्यापेक्षा आपण आता उस्मान पटेलचीच फक्त चर्चा करणार आहे. या उस्मान पटेलसाठी मी एक वाक्य जे बनवलं होतं की जो बल्लेबाज मैदान के अंदर जाने के बाद जो गेंदबाज की पिटाई करके जो गेंद को दिखाता है आसमान उस बल्लेबाज का नाम है उस्मान. म्हणजे इतका आक्रमकता या उस्मान मध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे गोलंदाज रवी आणि रवीचा हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू डॉट. शेवटचे 5 चेंडू जे शिल्लक असतील सामन्यामध्ये औपचारिकता आहे आणि आतापर्यंतची हा चेंडू अतिशय सुरेख. एक सिंगल केली जाईल धावफलक पुढे जाईल पोहोचेल ती 23 धावा 28 धावसंख्यांचा रेकॉर्ड आहे या स्पर्धेमधलं की सर्वात निचांकी धावसंख्या 28 धावा आहेत. परंतु आता त्याचा रेकॉर्ड मोडले जाते की नाही म्हणजे सर्वाधिक धावा तर बनवल्याच गेल्या आणि त्याच पाठोपाठ अगदी हा चेंडू थोडासा टाकण्याचा पवित्रा नव्हता. गोलंदाज रवी याचा डेड बॉलचा इशारा असेल तो पंचांचा. 23 वरती धावफलक आहे आणि हा चेंडू गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण सुरेख करतोय. धावफलक एकडे वाढला जाईल संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ते आता 24 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 3 चेंडू या दरम्यान अगदी जे शिल्लक असतील. रिवाजचा प्रयत्न चेंडू खेळला गेलाय सरळ अगदी थर्ड मॅनच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. लॉंगॉपला उस्मान पटेल शेवटचे 2 चेंडू स्पेशली उस्मानसाठी असतील असं म्हणूया आपण. त्याच्याकडे चेंडू जातो की नाही
हा चेंडू सुरेख आणि पंचाकडे अपील. फलंदाज बाद, 8वा फलंदाज बाद. 8 बाद 28. 28च रेकॉर्ड आहे सर्वात निचंकी धावसंख्या. फलंदाज दरम्यान बाद 24 निश्चितप्रमाणे जो बाद होतोय. शेवटचा चेंडू जो शिल्लक असेल, नवीन फलंदाज पोहोचलाय तो आता राजू. हा नवीन फलंदाज आपल्याला जो पाहायला मिळतोय. येस, आणि माझ्या डाव्या बाजूला असलेली VIP गॅलरी सुद्धा फुल भरलेली आहे, जी स्पॉन्सर केले आशिष भालेकर आणि वामा लुक यांच्या सौजन्याने. कवित की बंधू. उजव्या बाजूला टेनिस चेंडूची भव्य प्रतिकृती आपण दिसते. एक टेनिस बॉल तयार केला तो प्रशांत पवार या आमच्या मित्राने. आणि हा चेंडू अगदी मिडऑफच्या दिशेने खेळलाय. त्या दरम्यान चेंडू अडवला जाईल आणि हा सामना जिंकलाय तो गाव देवी नवी मुंबई संघाने, अर्थात